नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे अक्सापुरे अकॅडमीने MPSC मेंटरशिप मध्ये. आज आपण 2023 पासून म्हणजे 2023 पासून राज्यसेवाने म्हणजे MPSCने अभ्यासक्रम म्हणजे सिलेबस चेंज केलेले आहेत. आता हे जे सिलेबस आहे ते रिटर्न पद्धतीने त्याने दिलेले आहेत. सेम UPSC प्रमाणेच आत्ता MPSCचा सिलेबस झालेला आहे. MPचं जसं डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे लिखाण पद्धतीने ज्याप्रमाणे आहेत 3 तास आपल्याला लिखाण करायचं असतोय त्याप्रमाणे त्याने MPSC मुख्य परीक्षाचा अभ्यासक्रम बदललेले आहेत. आणि हे अभ्यासक्रम 2023 पासून त्यांनी चालू करणार आहेत. म्हणजे येणारे आता जे पण नोटिफिकेशन राज्यसेवेसाठी येणार आहे त्यासाठी त्यांनी अभ्यासक्रम अप्लाय केलेले आहेत. त्यासाठी जवळपास आपल्याला त्यांनी दीड वर्षे कालावधी दिलेला आहे. दीड वर्षामध्ये आपल्याला पूर्ण सिलेबस म्हणजे हे जे पूर्ण सिलेबस त्यांनी दिलेले आहेत 225 मार्काचं जे सिलेबस असणार आहेत ते पूर्ण समजून घेणे खूप गरजेचं आहे. ओके. आणि हे जे मेन इम्पॉर्टंट कसं आहे, रिटर्न एक्झाम जे होणार आहे म्हणजे आपण जे लिखाण करणार आहे जे लिहिणार आहे ते टोटल 1750 मार्काचे जे पेपर आहेत ह्यासाठी तुम्हाला पूर्ण दीड वर्षाची कालावधी दिलेली आहे. कालावधी थोडीशी ठीक आहे. तुम्ही जर व्यवस्थित समजून घेऊन लॉजिकली जर अभ्यास केला ओके तर तुमचा आरामशीर अभ्यास होतो. ह्यामध्ये एवढं कन्फ्यूज होणं गडबड करणे ह्या पद्धतीमध्ये असं काही करू नका मित्रांनो. कारण थोडंसं MPSCच्या मुलांचं फॅक्ट्स म्हणा, MPSC मुलं आत्तापर्यंत MCQ ऑब्जेक्टिव्ह टाईप अभ्यास करत होते आणि MPSC पहिले जे होती म्हणजे 2022ला तर ती एक्झाम होणार आहे. आत्तापर्यंत ओके मित्रांनो, हे जे ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQ टाईपनेच एक्झाम होणार आहे. आता 2023 पासून त्यांनी डिस्क्रिप्टिव्ह ठेवलेले आहेत. आता जे डिस्क्रिप्टिव्हमध्ये कसं असणार आहे बघा, डिस्क्रिप्टिव्हमध्ये जर बघितला MPSCचा पॅटर्न ओके, प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू हे 3 पॅटर्ननुसार त्यांनी फॉलो करणार आहेत. पहिले पण सेम होतं पण मेन्स जे एक्झाम होती 2022 पर्यंत हे 800 मार्काची होती. आता ते वाढवून त्यांनी 1750 केलेले आहेत. आता कसं असणार आहे, हे जे मेन सब्जेक्ट आहेत हे जे मेन्स एक्झाम होणार आहे ह्यामध्ये त्यांनी टोटल काय केले, टोटल बघा 6 पेपर म्हणजे इथिक्स, GS1, GS2, GS3, GS4 आणि ऑप्शनल ह्याप्रमाणे त्यांनी सब्जेक्ट घेतलेले आहेत. म्हणजे टोटल हे 6 सब्जेक्ट हे मेन्सला असणार आहेत. ओके, हे 6 खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे. ते 6 आपण स्टेप बाय स्टेप बघूया की काय काय असणार आहेत. ओके. आता बघा 1700 मार्क त्यांनी डिवायडेड कसे केलेत हे जर आपण जर लक्ष केलं तर एसेला 250 मार्काचं त्यांनी पेपर ठेवलेत. 3 तास त्याचं टायमिंग आहे. लिखाण करण्यासाठी तुम्हाला 3 तास देणार आहेत. त्यांचे लिखाण करण्याची म्हणजे राईट करण्याची जी मीडियम आहे, जी लँग्वेज आहे ती मराठी आणि इंग्लिश ह्या 2 लँग्वेजमध्ये तुम्ही हा पेपर लिहू शकता. आणि त्यांचं स्टँडर्ड त्यांनी ग्रॅज्युएटप्रमाणे ठेवलेले आहेत. हे निबंध लिखाणाचं जे लॉजिक म्हणजे कसं निबंध लिखाण करायचं, कसं एसे लिहायचं ह्याचं प्रॅक्टिस तुम्हाला करावं लागेल, त्याशिवाय करता येणार नाही. ओके. हे 2 आहेत म्हणजे 250 मार्काचं हे मार्क्स असणार आहेत. ओके. आता दुसरं जर विचार केला GS1 म्हणजे पेपर 4 आपल्या सिलेबसप्रमाणे त्याला पेपर 1, पेपर 2, पेपर 3, पेपर 4 असं त्यांनी दिलेलं आहेत. पण GS1 म्हणतात त्याला. ओके. अध्ययन 1 ह्यामध्ये पण त्यांनी 250 मार्क्स ठेवले. ते 250 जे मार्क आहेत ह्याचे पण त्यांनी 2 लँग्वेजमध्ये सांगितलेले आहेत. एक तर मराठी अँड इंग्लिश. सेम टायमिंग 2 तास असणार आहे. लेवल ग्रॅज्युएशन आहेत. हे 250 मार्काचं जे आहे ह्यामध्ये जर विचार केला तुम्ही ह्यामध्ये तुमचं भूगोल असणार आहे. ओके. पूर्ण भूगोल. त्यानंतर इतिहास. ओके. त्यानंतर काही वेटेज हे महाराष्ट्राला त्यांनी दिलेले आहेत. आता महाराष्ट्रामध्ये त्यांनी सुफी संत वगैरे म्हणजे सुफी संत नाही भक्ती मुवमेंटवरती त्यांनी फोकस असं स्पेशल म्हटलेलं आहे. भक्ती मुवमेंट महाराष्ट्राचं त्यामध्ये तुम्ही क्वेश्चन्स येणं म्हणजे येणारच आहेत. हे थोडंसं आपण बघायला पाहिजे. त्यानंतर पेपर 2 जे आहे हे 200 मार्काचं आहे, 250 मार्काचं आहे. ग्रॅज्युएट इंग्लिश मराठी 3 तास कंपल्सरी असणार आहे. सेम असंच GS3, GS4 आणि त्यानंतर ऑप्शनल होतं हे नाही आहे. फक्त हे UPSCला पॅटर्न होता.
ऑप्शनलचं जे पॅटर्न होतं ते UPSCला होतं. आता MPSCने पण ते पॅटर्न फॉलो केलेले आहेत. ओके, आता हे थोडंसं मुलांना ऑप्शनल कसं करायचं माहीत नाही आहे, कसं काय काय नाही. हे एकच पेपर असणार आहे ऑप्शनलचा पेपर, म्हणजे कुठला पण एक सब्जेक्ट असणार आहे. ओके, त्यांनी खाली 22 टोटल सब्जेक्ट दिले, त्यातून त्यांनी एक निवडायचं आहे. त्यामध्येच त्याने पेपर 1 आणि पेपर 2 म्हणजे कसं आहे, पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन त्यांनी देणार आहेत. म्हणजे हे दोन जे दिलेत हे दोन असणार आहेत. ओके, जसं फॉर एक्झाम्पल तुमचं जॉग्राफी असणार आहे, तर जॉग्राफीमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन पार्ट त्यांनी तसं करतात. तसं तुमचं अँथ्रोपॉलॉजी असणार आहे, त्यामध्ये पण पेपर 1 पेपर 2 हे टोटल 500 मार्काची एक्झाम तुमची ऑप्शनलची होणार आहे. हे खूप महत्त्वाचं रोल प्ले करणार आहे तुमच्या चांगल्या पोस्टसाठी. मे बी त्यांनी जर जे पॅटर्न UPSCप्रमाणे ठेवलेले आहेत, आय थिंक UPSC जसं रँकिंगप्रमाणे तुम्हाला चांगली पोस्ट देत आहे, त्याप्रमाणेच त्यांनी रँकप्रमाणे पोस्ट देतील. ओके, तर आपल्याला ऑप्शनल पण चूज करताना खूप मोठं म्हणजे विचारपूर्वक चूज करायला पाहिजे. की मित्र सांगू लागलेत की बाबा मी ॲग्रिकल्चर घेतो आहे किंवा मी जॉग्राफी घेतो आहे, माझा मित्र ॲग्रिकल्चर घेतो म्हणून मी पण ॲग्रिकल्चर घेतो आहे, माझा मित्र जॉग्राफी घेतो आहे म्हणून मी पण जॉग्राफी घेतो आहे, कोण इलेक्ट्रिक घेईल, कोण लॉ घेईल, ह्याप्रमाणे असं करू नका मित्रांनो. तुम्ही स्वतः कशामध्ये कॅपेबल आहेत त्याप्रमाणे तुम्ही ऑप्शनल चूज करा. ओके, कारण हे 1700 मार्क खूप मोठं रोल प्ले करणार आहेत. त्यानंतर 1700 मार्क झाल्यानंतर आणि 250 मार्काची तुमची PT असणार आहे, पर्सनल इंटरव्ह्यू. हे पूर्ण 225 मार्काचे जे पेपर आहेत ना MPSC घेणार आहे आता. पहिलं असं नव्हतं. ओके, पहिलं असं नव्हतं, हे समजून घ्या. त्यानंतर तुमचं राहिलेलं लॉजिकप्रमाणे अभ्यास करा. आणि राहिलं जे पेपर 1 आणि जे पेपर 2 आहे, पेपर 1 आणि पेपर 2 हे क्वालिफाय आहे. तुम्हाला इंग्लिश कंपल्सरी असणार आहे आणि मराठी कंपल्सरी आणि इंग्लिश कंपल्सरी. मराठीमध्ये तुम्हाला ग्रामर असणार, तुम्हाला पॅसेज असणार, सेम इंग्लिशला पण असंच असणार. 300 मार्काचे पेपर आहे. ओके, आणि 25% मार्क तुम्ही जर ह्यामध्ये घेतला तर तुम्ही क्वालिफाय आहात. ह्याचे मार्क कन्सिडर करणार नाहीत. ओके, ह्यांचे जे मार्क्स आहेत ते कन्सिडर करणार नाहीत. 300 मार्क हे फक्त आणि फक्त क्वालिफाय, म्हणजे तुम्ही आहेत का नाही त्या लँग्वेजमध्ये क्वालिफाय आहे का नाही बघण्यासाठी फक्त 2500 मार्काचंच आहेत. पेपर जे कन्सिडर मार्क्स घेणार आहेत म्हणजे काउंट करणार आहेत, जे मार्क्स घेणार आहेत हे फक्त पेपर 3 ते पेपर 9 म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे पेपर 3 ते पेपर 7 हे जे सब्जेक्ट आहेत, विषय आहेत, ह्याचेच मार्क त्यांनी कन्सिडर करण्यात. ह्यांचेच मार्क्स किती होणार आहेत, ह्यांचेच मार्क्स किती होणार आहेत मित्रांनो, 1750. ओके, ऑप्शनल सहित सांगतोय. त्यानंतर 250 मार्क जे आहेत ते तुमचे PTचे म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यूचे असणार आहेत. असे मिळून तुमचे मार्क किती होणार आहेत मित्रांनो, असे मिळून तुमचे 2025 मार्काची तुमची एक्झाम होणार आहे. ओके, हे पूर्ण पॅटर्न समजून घ्या. खूप मुलांचं म्हणजे कन्फ्यूज आहेत आमची टीम. म्हणजे कसं माहिती आहे का, काही मुलांचे मला ईमेल येतात, कमेंट्स करतात, फोन करून विचारतात की सर काय पॅटर्न आहे, आम्हाला कळत नाही, समजून सांगा. म्हणून आमची टीम आणि आमची अकॅडमी हे एक सिरीज घेऊन येत आहे. ओके मित्रांनो, थोडं समजून घ्या, एवढं का टफ नाही आहे. तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला कळेल. आणि कुठं पण काय अडचण येत असेल तर तुम्ही कधी पण आम्हाला विचारा. ओके मित्रांनो, आता बघा काही त्यांनी नोटमध्ये दिलेले आहेत, ते नोट तुम्ही जर व्यवस्थित रीड केलात. ओके मित्रांनो, हे तुम्हाला जर वरचं समजलं नसेल तर आपण पुन्हा प्रत्येक म्हणजे जेव्हा लेक्चर होईल आपलं नेक्स्ट पण प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगूनच आपण पुढे जाऊया. त्यानंतर त्याने नोटमध्ये काही मी हायलाईट केलेले आहेत, त्यावरती थोडंसं फोकस करा, खूप गरजेचं आहे. काही मुलांना कळत नाही आहे. ओके, ते तुम्ही रीड करा. नाही कळत असेल तर सांगा. पेपर 3 आणि पेपर 3 ते 7 तुम्ही मराठी आणि इंग्लिशमध्येच देऊ शकताय. ओके, आणि जेव्हा तुम्ही ऑनलाईन फॉर्म फिलअप करता किंवा सबमिट करता, जेव्हा तुम्ही लँग्वेज चूज करता त्याच लँग्वेजमध्ये तुम्हाला पेपर लिहिता येणार आहे. हे खूप महत्त्वाचं पॉईंट आहे, तुम्ही लक्ष ठेवा. नाहीतर काय होतं माहिती आहे का, मित्र सांगू लागलेत म्हणून ऑनलाईन तुम्ही फॉर्म भरताना इंग्लिश भरता, नंतर सांगता की मला इंग्लिश लिहिता येत नाही, मी मराठीमध्ये लिहितो. असं काय नाही आहे.
तुम्ही नीट विचारपूर्वक आपल्याला कमीत कमी 1.5 वर्ष त्यांनी टाईम कालावधी म्हणजे टाईम पिरियड देणार आहेत. ह्यामध्ये प्रॅक्टिस केलं तर सगळं व्यवस्थित होतं आहे. ओके मित्रांनो. आणि त्यानंतर तुम्ही जर बघितला 5वा पॉईंट, क्वेश्चन पेपरचं फॉर्मॅट आहे मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहे. हे पण थोडंसं लक्ष ठेवा. ओके. आणि त्याप्रमाणे आपण अभ्यास करू. इथं जर त्याप्रमाणे त्यांनी जे सब्जेक्ट दिलेत मित्रांनो म्हणजे 3 ते 7 आणि ऑप्शनल पेपर हे पकडून जर विचार केला तर NCERT खूप मोठा रोल करणार आहे. NCERT शिवाय तुम्हाला लिहिताच येणार नाही आहे. ओके. स्टेट बुक्स जास्त वापरू नका, NCERT बुक वापरा. NCERT बुक कुठले वापरायचे मी तुम्हाला सांगतो. ओके मित्रांनो. आता तुम्हाला जे पूर्ण 750 मार्काचा जे अभ्यास करायचा असेल हे फक्त तुम्हाला बघा NCERT हे बुक वाचणे खूप गरज आहे. त्याशिवाय तुम्हाला लिहिता येणार नाही. कारण त्यांनी म्हणजे आपले जे आयोग आहे पूर्ण UPSCला फॉलो केलं आहे. UPSCला फॉलो केलं आहे. UPSCचे मुलं NCERTच वापरतात. ओके. ह्याच्या व्यतिरिक्त काही वापरत नाहीत. काही स्टँडर्ड बुक्स आहेत ते तुम्हाला मी सांगतो आणि NCERT बुक लिस्ट पण देतो. ओके. तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला हे बुक लिस्ट मिळतील. आणि ह्या बुक लिस्टमध्ये जॉग्राफीचं कुठलं पार्ट वाचायचं, कुठले बुक्स वापरायचं, हिस्ट्रीचे कुठले बुक्स वापरायचे हे सगळं मी डिटेल्स पॉईंट वाईज तुम्हाला मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देणार आहे मित्रांनो. ओके मित्रांनो. चला थोडंसं आपण रिव्ह्यू बघूया सब्जेक्ट वाईज म्हणजे विषय वाईज बघूया किती मार्काला त्यांनी किती सब्जेक्ट इन्क्लूड केलेत. ओके मित्रांनो. आता हे बघा आयोगप्रमाणे पेपर 1 जे आहे हे क्वालिफाईंग केले 300 मार्काचं. मराठी लँग्वेज कंपल्सरी आहे. ह्या मराठी लँग्वेजमध्ये त्यांनी काय दिले ते तुम्ही नीट जर वाचन केला तर काहीच नाही बघा. कॉम्प्रेशन असणार आहे म्हणजे पॅसेज हे सगळं मुलांना आपल्या MPSCचे म्हणजे जे राज्यसेवा देत होते त्याचप्रमाणे असणार आहे. रायटिंग असणार आहे, युजेस अँड वोकॅब्युलरी असणार आहे, शॉर्ट एसे म्हणजे इथं पण तुम्हाला मराठीचं शॉर्टमध्ये निबंध असणार आहे. ओके. ट्रान्सलेशन असणार आहे मराठी टू इंग्लिश. हे क्वालिफाईंगचे तुमचे मार्क्स 300 मार्क्स मराठी. सेम त्यांनी इंग्लिश कंपल्सरी इंग्लिश पण ठेवलेले आहेत. सेम फॉर्मॅट त्यांनी ठेवलेले आहेत. ओके. पॅसेज असणार आहे, प्रिसाइज रायटिंग असणार आहे, युजेस ऑफ द वोकॅब्युलरी असणार आहे, शॉर्ट एसे असणार आहे. हे 2 जे पेपर आहेत म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 हे फक्त तुमचे क्वालिफाईंग आहेत. 25% तुम्ही जर मार्क घेतला तुम्ही क्वालिफाय झाला. ह्यांचे मार्क्स तुमचे कन्सिडर होणार नाहीत म्हणजे काउंट करणार नाही आहेत. ओके. आता महत्त्वाचं म्हणजे काउंट कुठले सब्जेक्टचे होणार. काउंट होणार बघा इथून कुठून निबंधपासून म्हणजे 250 मार्काचं त्यांनी निबंध दिलेलं आहे. एवढं सोपं नाही आहे कारण 250 मार्काचं पेपर लिहिणं 3 तासामध्ये म्हणजे फक्त 3 तास दिले आहेत तुम्हाला. 3 तासामध्ये आपण 250 मार्काचं पेपर लिहिणं सोपं नाही मित्रांनो. म्हणजे प्रॅक्टिस खूप लागते. याला प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला लिहिताच येणार नाही. कारण UPSCचं जे फॉर्मॅट आहे ज्याप्रमाणे आता त्याने ऑब्व्हियसली UPSC प्रमाणे सिलेबस ठेवलेत, अभ्यासक्रम ठेवलेत म्हणजे UPSC प्रमाणेच त्यांनी क्वेश्चन पॅटर्न विचारणार. इथे 125 मार्काला एक निबंध येतो असे 2 निबंध येतात. आता इथं पण त्यांचे वर्ड लिमिट असतात किती वर्डमध्ये काय लिहायचं काय नाही. म्हणजे समजा त्यांनी 500 वर्डमध्ये जर सांगितले तर 500 वर्ड्समध्ये 5 शब्दामध्येच आपल्याला ते निबंध द्यावं लागेल. ओके. म्हणजे 125 मार्काला 125 मार्काला 1 असे 250 मार्काचं तुमचं निबंध असणार आहे. आणि त्याचं स्टँडर्डबद्दल त्यांनी दिलेले आहेत. हे प्रॅक्टिस केला तुम्ही व्यवस्थित आणि जनरल स्टडीचे जे तुम्ही सब्जेक्ट वाचला तर एसे तिथूनच येतात. तुम्ही व्यवस्थित जनरल स्टडी म्हणजे अध्ययन पेपर 1 ते 7 प्रमाणे पण केला तर व्यवस्थित तुमचं हे एसे निबंध लिखाण करण्यात येईल. ओके मित्रांनो. बघा पेपर 4 म्हणजे GS1 ह्यामध्ये तुम्ही आपण बघितला तर सर्वात पहिला त्यांनी काय म्हटलेत इंडियन हिस्ट्री अँड कल्चर, हिस्ट्री अँड जॉग्राफी ऑफ द वर्ल्ड अँड सोसायटी विथ सम वेटेज ऑफ महाराष्ट्र. म्हणजे ह्या 250 मार्कामध्ये जे त्याने 250 मार्क दिलेत ना मित्रांनो ह्यामध्ये जर तुम्ही विचार केला ना तुमचं इतिहासाला ओके तुमचा भूगोल सब्जेक्ट आला ओके भूगोल आला, इतिहास आला आणि महाराष्ट्राला आला, महाराष्ट्राचा आला. आता महाराष्ट्रामध्ये काय म्हटलं काही वेटेज दिलेत. आता जसं भक्ती मुवमेंट आहे हे भक्ती मुवमेंट आपण पूर्ण त्याने महाराष्ट्रावरती फोकस करणार आहेत. आता इतिहासमध्ये जर बघितला इतिहासमध्ये तुमचा प्राचीन इतिहास आला ओके प्राचीन मिडवल
हां, त्यानंतर मॉडर्न हिस्ट्री आलं, हे मिडवल आलं, मॉडर्न आलं, पोस्ट आलं आणि वर्ल्ड हिस्ट्री आलं. म्हणजे इतिहासमध्ये पण तुमचे टोटल बघितले तर ना 5 सब्जेक्ट आल्यासारखे येतात. सेम भूगोलमध्ये जर पण विचार केला, भूगोलमध्ये इंडियन जॉग्राफी आलं म्हणजे भारताचा भूगोल आलं. ओके, भारताचं आलं, मग वर्ल्ड जॉग्राफी आलं, मग थोडंसं महाराष्ट्राचं येणार. म्हणजे कमीत कमी 3 ते 4 सब्जेक्ट तुमचे भूगोलमध्ये येणार. ओके, मग त्यानंतर इंडियन सोसायटी येणार. आतापर्यंत एसेचे जे पण एक तर एसे इंडियन सोसायटीवरतीच असतो. मग सोसायटीचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर एसे लिहिता येतो. ओके, हे लक्षात आलं. म्हणजे त्यांनी काय केले आहेत, डिवायडेड केलेत सब्जेक्टला. 250 मार्क तुम्हाला गप देणार नाही आहेत. म्हणजे आता तुम्हाला रट्टा मारून चालणार नाही. प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजून घ्यावं लागते. बघा, इंडियन कल्चर म्हणजे भारताच्या संस्कृतीमध्ये त्यांनी किती दिले तर आर्ट फॉर्म दिलं आहे, लिटरेचर आणि आर्किटेक्चर दिलं आहे. मित्रांनो, आर्ट फॉर्म 3-4 टाईप येतात. लिटरेचर आणि आर्किटेक्चरमध्ये 3-4. आर्किटेक्चर म्हणजे आपल्याला ॲन्शियंटपासून मिडवलपर्यंत करायला पाहिजे, सगळ्या गोष्टी करायला पाहिजे आपल्याला. भक्त मुवमेंट म्हणजे आपले तुकाराम आले, ओके, ज्ञानेश्वर महाराज आले, हे सर्व आपल्याला भक्ती मुवमेंटमध्ये करावं लागेल. मॉडर्न इंडियन हिस्ट्रीमध्ये आपल्याला बघा मिडल ऑफ द 18th सेंचुरीपासून त्यांनी प्रेझेंट सिग्निफिकंटपर्यंत दिलेले आहेत. ओके, पण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचे डिटेल्स बघूया. खरंच मी पूर्ण हे डिटेल्स तुम्हाला पॉईंट टू पॉईंट हे तुम्हाला मी सांगणार आहे आणि माइंड मॅपप्रमाणे सांगणार. फक्त आपण आज रिव्ह्यू बघूया. आणि GS पेपर 2 जर बघितला, ओके, GS पेपर 2मध्ये हे 250 मार्क जे आहेत, पूर्ण 250 मार्क, ह्यामध्ये तुमचं गव्हर्नन्स आलं. ओके, मग पॉलिटी आलं, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे पूर्ण पॉलिटी आलं, सोशल जस्टिस आणि इंटरनॅशनल रिलेशन आलं आणि काही महाराष्ट्र. म्हणजे 1, 2, 3, 4 सब्जेक्ट मित्रांनो पेपर 2मध्ये आले. ओके, आणि हे पॉईंट बघा, आपण हे पॉईंट तुम्हाला मी डिटेल्स आपले कमीत कमी आमची टीम आणि मी मिळून, म्हणजे आमच्या क्लासची टीम मिळून कमीत कमी आपण सिलेबस समजून सांगणार आहे मित्रांनो 5 लेक्चरमध्ये. इतकं लवकर डायरेक्ट आपण लेक्चरला चालू करणार नाही आहे. डायरेक्ट आपण हे नाही सांगणार आहे की तुम्ही NCERT काढा, ओपन करा, वाचत बसा. तुम्हाला सिलेबस किंवा अभ्यासक्रम नाही समजलं तर तुम्ही अभ्यास करून काहीच फायदा नाही आहे. तुम्हाला आमची टीम पूर्ण तुम्हाला मराठीमध्ये पण देणार आहे आणि इंग्लिशमध्ये पण देणार आहे. ओके, चाललं आहे, काम चालू आहे. ओके मित्रांनो, सेम असंच आपण पुढचं बघूया. मित्रांनो, पेपर 3मध्ये बघा किती सब्जेक्ट येतात. सायन्स अँड टेक, हे इकॉनॉमिक्स, बायोडायव्हर्सिटी, इन्व्हायरमेंट, सिक्युरिटी, ओके, आणि डिझास्टर मॅनेजमेंट आणि महाराष्ट्र. म्हणजे एवढे सब्जेक्ट 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 6, म्हणजे 250 मार्कासाठी आपल्याला 6 विषय शिकावं लागते मित्रांनो आता. ओके, कन्फ्यूज होऊ नका, काय असतं आहे का नाही. आपण डिटेल्स पूर्ण पॉईंट ना पॉईंट. सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे फक्त त्याने टेक्नॉलॉजी म्हटलेत, ह्यांचं पूर्ण म्हणजे ज्याप्रमाणे मी UPSC करतो आहे तेच पॉईंट त्याने इन्क्लूड केलेत, ते तुम्हाला मी पॉईंट सांगणार. इकॉनॉमिक्स थोडंफार MPSCच्या मुलांना माहीत आहे, बायोडायव्हर्सिटी माहीत आहे, इन्व्हायरमेंट थोडं UPSC प्रमाणे करावं लागेल मित्रांनो. हे खूप आहे, थोडंसं समजून घेऊ आपण. नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रत्येक सिलेबस वाईज पॉईंट ना पॉईंट त्यांनी इंडियन इकॉनॉमी काय म्हटलेत, इन्क्लुडिंग ग्रोथ काय, गव्हर्नमेंट बजेटिंग काय असतो, मेजर क्रॉप कुठले आहेत, टेक्नॉलॉजी काय आहेत, फॉर्मेट पूर्ण म्हणजे काही सोडणार नाही आहे मित्रांनो, काळजी करू नका. आणि मित्रांनो, पेपर GS4 जे आहे ना, हे खूप आहे. म्हणजे इथिक्स म्हणतात त्याला, UPSCला पण सेम येतो. आता UPSCचं जर तुम्ही फॉर्मॅट तुम्हाला मी सांगू तर कसं असतं आहे, डिसिजन मेकिंग म्हणून 11 ते 20 क्वेश्चन येतात. ओके, हे 125 मार्काला असतो आणि थेरी हे 125 मार्काची आहे. MPSC पण सेम फॉर्मॅट जर ठेवली तर ह्याप्रमाणेच आपल्याला विचार करावा लागेल. ओके, खूप म्हणजे प्रत्येक पॉईंट ना पॉईंट तुम्हाला इथं रीड करायला पाहिजे. इथिक्स अँड ह्युमन इंटरफरन्स काय आहे, सगळ्या गोष्टी. ह्यामध्ये पण कुठले बुक्स वापरायचे ते तुम्हाला मी सगळं सांगतो आहे. जे आम्हाला सर दिल्लीमध्ये शिकवत होते, खूप चांगले सर आहेत. मी त्यांचं नाव पण तुम्हाला सांगेन, त्यांचे बुक्स पण सांगेन. ओके, कुठलं वापरायचं काय नाही. जैन सर म्हणून आहे, ते IRS आहेत आता, त्यांचे बुक्स खूप आहेत. लेक्सिकॉनचे बुक्स आहे, ते तुम्हाला वापरावं लागेल, कारण मराठीमध्ये याचं सोर्स नाही, पण आता येईल. आता केलेत म्हणजे थोडं कन्वर्ट करतील मित्रांनो. ओके, चला आपण पुढं बघूया. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं आहे ऑप्शनल सब्जेक्ट. इथं गडबड करू नका. इथं तुमचे 500 मार्क असणार आहेत. ओके, कमीत कमी किती सब्जेक्ट त्यांनी दिलेत, 22 विषय दिलेत मित्रांनो, 22 सब्जेक्ट आहेत. ओके, ॲग्रिकल्चर दिलेत. ओके,
ॲनिमल हजबंड्री दिलेत, अँथ्रोपॉलॉजी, बॉटनी, केमिस्ट्री, सिव्हिल इंजिनियर, कॉमर्स, इकॉनॉमिक, इलेक्ट्रिकल, जॉग्राफी, झुलॉजी, हिस्ट्री, लॉ, मॅनेजमेंट, मराठी लिटरेचर, मॅथ्स, मेकॅनिकल इंजिनियर, मेडिकल सायन्स, फिलॉसॉफी, पॉलिटिकल सायन्स, सायकोलॉजी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, सोशॉलॉजी, स्टॅटिक आणि जिओलॉजी. हे जे 26 विषय आहेत मित्रांनो, कुठला पण एक तुम्हाला चूज करायचं आहे. तुमचं जे आवडीचं आहे ते, अनेक आवडीचे प्रमाणे ज्याचे सोर्स अवेलेबल आहेत ते. उगा तुम्हाला आवडतोय आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला आवडतं समजा आता अकाउंटचे तुम्हाला नोट्सच मिळत नाहीत, तुम्हाला सोर्सच अवेलेबल नाही, तर तुम्ही काय करणार आहे. आता बॉटनीमध्ये ठीक आहेत ज्यांचं व्यवस्थित ग्रॅज्युएशन वगैरे झालं आहे, पण UPSC प्रमाणे सोर्स मिळायला पाहिजे ना, काय नाही. म्हणून चूज करताना खूप महत्त्वाचं आहे. ह्याला टायमिंग घ्या, काय प्रॉब्लेम नाही. कसं टायमिंग करायचं, ऑप्शनल चूज कसं करायचं, कसं निवडायचं, हे स्पेशल एक तुम्हाला मी एक 8 ते 9 मिनिटाचं माझे कलिग्स म्हणजे माझी टीमचे कुठले तरी सर घेतील, ते तुम्हाला सांगतील ऑप्शनल कसं चूज करायचं. ऑप्शन चूज करताना कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप चूज करायचं आणि कसं निवडायचं, कसं अभ्यास करायचं, हे सर्व तुम्हाला सांगतील. ओके मित्रांनो, खाली सर्व ऑप्शनल सब्जेक्टचे त्यांनी सिलेबस दिलेले आहेत. मित्रांनो, आपण फक्त आज रिव्ह्यू घेतलेले आहेत. तुम्हाला जर आवडला हा व्हिडिओ तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. आणि तुम्हाला कसल्यामध्ये पण काय अडचण येऊ दे, कुठल्या पण विषयामध्ये तुम्हाला समजलं नाही, मराठीमध्ये कसं एसेमध्ये काय करायचं, GS1, GS2, GS3, GS4 ऑप्शनलमध्ये काय करायचं कळत नाही, तर कधी पण आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये विचारा. आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण GS1चं जे सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे, ते पूर्ण समजून घेऊया. ह्यामध्येच आपले 2 ते 2 लेक्चर आपले GS1चे होतील अभ्यासक्रम समजून सांगण्यासाठी. तुम्हाला याचे माइंड मॅप पण माझ्या टेलिग्राम चॅनलवरती PDF फॉर्मॅटमध्ये मिळेल मित्रांनो. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण सांगा. मित्रांनो, थँक्यू.